नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बीडद्वारे कांद्याचा बाजारभाव। या ठिकाणी सध्या कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहे। या ठिकाणी प्रत्यक्ष आपण आलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जालना। या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बीडद्वारे जाणून घेऊया कांद्याचे बाजारभाव। या ठिकाणी मार्केटमध्ये सुपर कांदा विकण्यासाठी आला आहे। या ठिकाणी बीड चालू आहे, व्यापारी वर्ग भी येईल आहे, शेतकरी बांधव भी आहे बाजूला व जे आडत दुकानदार आहे त्यांच्याद्वारे बीड चालू आहे। 3800 साहेब 3900 को उल्टा है 3900 एक ही लाटेगा पूरा है सर 3900 बोलते पहलवान साहब बोलने का 3950 3950 हे बघा त्यांच्या हातात आहे ना, तुम्ही बघा 3950 बोलते 3800 तुम्हारा 3800 होना तो 6 तारीख के माल लगता है। कब तक लेंगे, क्या रखेंगे? आखिरत का सोचो, सब महंगे मत सोचो, कितना भी करो सब झूठा पता रहा है। वही बिल्डिंग है, ऐसा बटन दबाऊंगा और वैसा हाउस में डाल लूंगा 3950 भाई मैं वो 3950। अच्छा भाई मैं अंदाज कर लूँगा 4000 में 10 लिखो ना चीचा। आज करो अपने करो भाई मैं नजीर पहलवान को 5 काटन पीटी का कोई चार्ट नहीं है भाई मैं। फिरोज सेठ को 10 570 भाई मैं रहमान सेठ को 2 भाई मैं 4000 ओपन भाव 4000। या ठिकाणी जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध आडत दुकानदार शेख हाजी मंजूर अहमद यांच्याकडून आपण जाणून घेऊया कांद्याचे भाव वाढले ते कशामुळे वाढले व त्यांना कांद्याला काय रेट मिळत आहे। कमीत कमी से कम 2000, ऊंचे में ऊंचे 4500, कमीत कमी समजा एकदम कमीत कमी 1500, खाली वर चांगले असले तर 45 48। बरं मग हे जे भाव वाढे आपले ते कशामुळे वाढे? हे भाव पाणी कमीमुळे भाव वाढलेले आहे। शेतकरी माल नाही, पाणी नाही, त्यामुळे भाव वाढलेले आहे। दुसरं सध्या काय, आवक कमी आहे, लोकल माल नाही येऊ राहिला, बाहेरून माल येऊ राहिला, सगळं दुसरं काय। आणखीन भाव असा किती दिवस राहील टिकून अंदाजी? आता काय बाहेरचा कांदा चालू झाला तर मग कमी होऊन जाईल। नाशिकच्या इकडचा कांदा चालू, पाणीमुळे काय सगळं आता नवीन पेरणी जी आहे ते खराब झाली ना, काय होतं काय नाही सांगता नाही येत। बरं या ठिकाणी धन्यवाद आपला शेख मंजूर अहमद यांनी छानपैकी माहिती दिली। आपण आता पुढे शेतकऱ्याकडून जाणून घेऊया कांद्याविषयी, त्यांनी कोणत्या महिन्यात लागवड केली आहे। आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया। आपण कोणत्या गावचे आपलं संपूर्ण नाव सांगा। माझं नाव बापूराव हरिभाऊ भालेकर, राहणार आवलगाव, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना। बरं आपण किती क्षेत्रात कांद्याची लागवड केली? आपण 1 एकरमध्ये केली। कधी लागवड केली? ती जानेवारीमध्ये केली। बरं कोणतं वाण लावलं होतं आपण? पुणे फुरसंगी। हा। मग 1 एकर क्षेत्रामध्ये किती झाला आपला? तरी 90 क्विंटल लोक झाला ते उतारा। हा। तर मग आपण मार्केटला आज कांदे आणले होते, किती आणले होते? आज आणले होते 50 कट्टे। 50 कट्टे। याच्या अगोदर बी आणले होते? याच्या अगोदर आणले होते 50। तर माल कसा होता? सुपर होता? नंबर 1 माल होता। काय भाव लागला आपल्या मालला? आपल्या मालाला लागला गेला माल, कालचा माल लागला 41, आज लागला 40। बरं
तर मग कांदे उत्पादन कसं यंदा कसं काय भाव वाढे इतके भाव वाढले म्हणजे जालना जिल्हा झालं हे ग्रामीण भागामध्ये पाणीच नाही ना. हां तर पाणी नसल्यामुळं आम्ही ठिबकवर बळत तितके केलं ते. तुम्ही ते तडजोड केली हां. नियोजन केलं त्याच्यामुळे तुम्हाला चांगला भाव भेटला. हां ठिबकवर काढ आम्ही थोडक्या पाण्यात जास्त पाणीच नव्हतं. मग आता ग्रामीण भागात पाणी नसल्यामुळं कांद्याची लागवडच झाली नाही ना. हां हां बरं तुम्ही जाता जाता मग शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? हां जाता जाता शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? शेतकरी बांधवांना आता काय लागवड करावी त्याही पुन्हा. म्हणजे समजा टप्प्याटप्प्यानं जसं होईल तसं ते हां लागवड करीत राहायची. कारण की मार्केटचा भाव निश्चित नसतो. निश्चित नसतून जास्त लागवड झाली भाव कमी मिळतो. पण यंदा लागवडच नसले झाल्यामुळं मार्केट चांगलं मिळालं. या ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधवांना चांगली माहिती दिली. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.